नमस्कार, मी अक्षता भोपळे. मी तुमचं मराठी क्रिएटिव्ह चॅनलमध्ये स्वागत करते आणि मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे शेतकऱ्याचे प्रश्न. तर आपण पाहतो आहोत की शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. शेतकऱ्याचे कष्ट म्हणजे सगळ्यांना माहीतच असतील आणि मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की शेतामध्ये किती काम करावं लागतं, किती कष्ट करावं लागतं आणि किती संकटांना सामोरं जावं लागतं. पण या शेतकऱ्याला आत्महत्येची बारी आज येते आहे. तर मग हे सगळे प्रश्न त्याच्यासमोर म्हणजे दुष्काळ, परत काही जर रोग आला शेतावर तर हे सगळे प्रश्न त्याच्यासमोर भरपूर प्रश्न असे आहेत, त्याच्यावर आज आपण विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम शेतकऱ्याच्या मालाला मिळणारा बाजारभाव या विषयावर आपण बोलूयात. तर शेतकऱ्याला म्हणजे जो शेतकरी कष्ट करून उन्हातान्हामध्ये कष्ट करून जो माल आपल्या मार्केटला विकायला आणतो, त्याला योग्य बाजारभाव न भेटल्यामुळे त्याच्या म्हणजे घरची म्हणजे जर शेती करायची म्हटली तर त्या शेतीमध्ये भरपूर भांडवल पहिल्यांदा घालावा लागतो. आधी भांडवल उभं राहावं लागतं, तेव्हा मग शेतीतून फायदा भेटतो. आणि मग नंतर मग त्या शेतकऱ्यावर आधीपासूनच कर्ज असतं की बऱ्याच जणांची देणी पण फेडायच्या असतात. आणि मग जर त्या शेतकऱ्याला जर योग्य बाजारभाव नाही भेटला जर त्याच्या मालाला, तर मग तो एकदम कर्जबाजारी होऊन जातो आणि मग आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह, परत जो कर्ज घेतला असतो त्यांनी लोकांकडून, ते कर्जदार पण म्हणजे त्याच्या दारावर येतात कर्ज मागायला, मग त्याला उत्तरं द्यावी लागतात. हे असे भरपूर प्रश्न असतात शेतकऱ्यांपुढं. पण मग आपण जर आता पाहिलं की जर आपण बाजारामध्ये गेलो, तुम्ही पण बाजारामध्ये कधी ना कधी भाजीपाला आणायला गेलाच असाल. मी पण बाजारामध्ये भाजीपाला म्हणजे विकायला पण बसलेली आहे आणि भाजीपाला घ्यायला पण गेलेले आहे. तर मी बऱ्याचदा पाहते की जे नोकरदार वर्ग आहेत ते काय करतात, तर भाजी म्हणजे घ्यायला आले, खरेदी करायला आले, तर शेतकऱ्यांना म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी जर मेडिकलमध्ये जाऊ किंवा मोठमोठ्या मॉलमध्ये जर आपण शॉपिंग करायला गेलो, तर मग त्या ठिकाणी आपण जर एखादी वस्तू घ्यायची म्हटल्यावर आपण तिथल्या जे दुकानदार आहे त्याला आपण असं म्हणते नाही का, नाही जरा कमी करा, जरा कमी करून द्या म्हणून. पण जेव्हा शेतकऱ्याची बारी येते की शेतकऱ्याचा माल जेव्हा आपण खरेदी करायला जातो, तर शेतकऱ्याने आधीच आपला म्हणजे बाजारामध्ये जर त्याच प्रकारची जर भाजीपाला जर जास्त येईल असेल, तर मग आपला भाजीपाला लवकरात लवकर संपवावा. कारण भाजीपाला हा असा म्हणजे प्रकार आहे की तो 1 किंवा 2 दिवस जास्तीत जास्त टिकू शकतो जर तो झाड तोडल्यानंतर. आणि मग तो खराब होऊ नये, नंतरून वाया जाऊ नये म्हणून शेतकरी या प्रयत्नामध्ये असतो की त्याचा तो सगळ्याचा सगळा माल संपला पाहिजे. त्यामुळे मग तो आधीच थोडीफार मालाची घसरण करून आपला माल कमी बाजाराने विकायला बसलेला असतो. पण जे नोकरदार वर्ग असतात ते जर भाजीपाला जर खरेदी करायला जर मंडईत आले, तर मग ते काय करतात की भाजीपाला असा ठेवलेला असतो ना, तर पहिल्यांदा ते गायकांना विचारणार की कसा दिला म्हणून, आणि मग घ्यायचा असो नसो एकदम असं खाली वर करून पाहणार आणि मग म्हणणार म्हणजे जर त्यांनी सांगितलं की हा बा 40 रुपये आहे, तर मग सांगणार का 30 रुपयाला देता का. पण तुम्ही जर पाहिलं की आता आपण मेडिकलमध्ये गेलो, 1-2 रुपयेसुद्धा कोणी कमी घेत नाही आणि आपण कमी पण देतसुद्धा नाही कुणाला. आपल्याला माहिती आहे की नाही आपल्याला द्यायला पाहिजे, आपली ही गरज आहे. आणि मग जर शेतकऱ्यांच्या बाबतीत असं का केलं जातं प्रत्येक वेळेस, कारण मग शेतकरी तुम्हाला म्हणजे विरोध करते नाही का, त्यांना म्हणजे ते काही पण केलं तरी मग त्यांना विकायचंच आहे. मग त्यांचे ते लाचार आहेत ते विकण्यासाठी, मग त्याच्या लाचारीचा आपण फायदा घेतला पाहिजे का. मग ते का म्हणजे विकायला बसतात, त्यांना पण काही ना काही इच्छा असतेच ना. म्हणजे प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी म्हणजे काम करत असतो, म्हणजे स्वतःला काहीतरी फायदा भेटावा म्हणून मग ते तिथं बसलेले असतात. आणि आपण काय करतो की त्यांच्याशी आपण वाद घालतो, नाही एवढ्याला नका देऊ, तेवढ्याला द्या, तेवढ्याला नको देऊ, एवढ्याला द्या, एकदम असं कमी आपण त्याचा बाजारभाव करत असतो. आणि नाही हे बघा मग निवडून घेणार का, नाही हे नका देऊ, ते द्या, हे मोठं द्या, आणि मग दिलं तर मग अजून जास्त द्या. म्हणजे अशा मागण्या ह्या शेतकऱ्याकडून असतात. आणि मग घ्यायचं तर घ्यायचं एवढं म्हणजे आपण बाजार कमी करून मागायचा आणि मग 1 किलोचं विचारायचं आणि पावशेर छटाक रुपयाचं घ्यायचं. आणि मग म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत.
आणि मग जर शेतीचा जर विचार केला तर शेतकऱ्याला पहिल्यापासून जर जी शेती म्हणजे बी लावण्यापासून त्याची नांगरणी करण्यापासून, मशागत करण्यापासून, ते रोप लावण्यापासून, त्याला खुरपणी, पावसा पाण्यापासून वाचवायचं, त्याला योग्य प्रमाणात पाणी, खतं द्यायची आणि मग ते तोडायचं. त्याच्यासाठी मजुरांची आवश्यकता लागते. दिवस रात्र तिथं म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, की निरीक्षण करावं लागतं. कुठं एखादा रोग त्याच्यावर येत नाही आहे ना, अडीकिडी पडत नाही आहे ना, त्याला फवारणी करावी लागते. आणि आपण शेतकऱ्यांच्या ह्या कष्टाकडे पाहिलं बरोबर. मग बाजार जास्त जर कधी वाढला ना, बाजार म्हणजे आता मागं तुम्ही पाहिलं असेल की टमाट्यांचा बाजार खूप प्रमाणामध्ये जेव्हा वाढला होता उन्हाळ्यामध्ये आता मागं, तर मग टमाट्यांचा बाजारभाव वाढला तर याची एवढी मोठी बातमी झाली होती की टमाट्यांचा बाजार वाढला, टमाट्यांचा बाजार वाढला. आणि मग सगळीकडे तीच चर्चा, मग रील्स त्याच्याच झाल्या तयार, बातम्या त्याच की टमाट्यांचा बाजारभाव वाढला. म्हणजे शेतकऱ्याचे जेव्हा सोन्याचे दिवस आले तेव्हा त्याला म्हणजे त्याच्या बाजाराला योग्य बाजारभाव भेटला, तेव्हा त्याची इन्कम होऊ लागली, तर सगळे जळायला लागले, नाही लय बाजारभाव वाढला म्हणून. आणि मग इकडे जर औषध गोळ्यांचा जर बाजार वाढला, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, तर मग कुठे चर्चा होणार नाही. मग हे आंदोलन सगळं मग बंद होणार. मग त्याच्या विरोधात कोणी बोलायला तयार नसतं का हा मग पेट्रोल वाढलाय आणि डिझेलचा भाव वाढलाय. पण शेतकऱ्यांच्या कुठं डाळींचा बाजार कुठं वाढला नाही, कांद्यांचा कुठं वाढला नाही, टमाट्यांचा कुठं वाढला नाही का, मग लगेच एवढी मोठी बातमी करून टाकतात. आणि मग आता तुम्ही पाहतात की प्रत्येक वेळेस बाजार भेटेल असं नाही आहे. कारण तुम्ही म्हणजे बऱ्याचशा बातम्या अशा पण पाहिल्या असतील की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर का सोयाबीनला योग्य बाजारभाव भेटला नाही, कांद्यांना योग्य बाजारभाव भेटला नाही. आणि मग असं का घडतं? म्हणजे सरकारची जबाबदारी आहे का आपण शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळवून द्यावा म्हणून. आणि आपल्या सर्वसामान्य माणसांची ही जबाबदारी आहे की शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं योग्य